जय वरदान मानाय सोलायजन काय वागदाय भेरी कमरदर वरदाना जय वरदान मानाय सोलायजन काय वागदाय भेरी कमरदर वरदाना आवल्याच्या पंचांचं एकंदरीत घरदार फुलमानू गुरु अण्णा पाण्यान बरकतीत बोलणं चालण्यात पंतबारा वर सादर बिरावा काय वरदाना नाव घेते नाव वजावा अग्नीत गेलं काढावं सवासे नाव द्यावा गावच्या पांढरे गावच्या जेल्ल्यात मागून घ्यावे आई वरदाना बोललं होतं शिवरती नेलंय असेल एक गतपल और एक दिनवा भाडा घेतला लेकरू धरावा पायाची येऊन येवा गावच्या पांढरे गावच्या जिल्ह्यात बोलतात त्या वर्षीला त्यांची वरती कळायची और एक दिनवा या वर्षाची ये बाल तुम आगे बोल रहे
त्यांच्या हातात जय वरदान मानाय सोला जन का वाग जाय घरी कबरदत वरदान सागरे वरदान चित्तविचा करता झाले वरदान पूर्वानंदात मन करावे लोक बघासन वरचा तिकडा लावावा भविष्यासन केला मारावा त्याच लेकरो जीवर धरावा बाल करावा त्याच घ्यावा त्याच घेऊन तरंग त्या पायासे घेऊन यावा गावच्या पांढरे आजच्या सेल्यात मालकून घ्यावे वरदान बोललं होतं शिवरती केलाई असेल मला तोरण एक साडी पावशेर साखर पावशेर अबीर पावशेर गुलाल और एक जिनवा भाडा घेतला हो सरजी मित्रांनो या ठिकाणी माझ्या मामाच्या गावची आणि वरदान माता आज तुला भेटीसाठी आलो. आमची जरा गाठीभेटी झाली नाही माझ्या गावामध्ये, परंतु माझ्या मावशीच्या गावाला माझे वरदान माता मिळाले आहे. तर या ठिकाणी माझ्या मामाकडचे सगळे गेली आणि आमचे बाबा उपस्थित आहेत देवीचे मानकरी म्हणून. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की वरदान माता कशा प्रकारे तिचं नियोजन आहे. काय सांगाल आपलं नाव? माझं नाव रघुनाथ दौलत महाडिक, मी शहरे गावचा रहिवासी आहे आणि आज या ठिकाणी चिंचोळगाव या गावी या ठिकाणी आपण आलो आहोत. आणि कोकणामधला जो शिमगा उत्सव असतो त्याची प्रचिती या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आज या ठिकाणी सुभाष भानसे यांनी या ठिकाणी हे आयोजन केलं या ठिकाणी आणि खरोखर सुंदर असं या ठिकाणी माहोल एक तयार झालेला आहे की शिमगामधला जो उत्सव जो असतो तो कशा प्रकारे साजरा होतो हे या ठिकाणी आपण पाहत असाल. आमची माता ही दुसऱ्या होळीला म्हणजे कोकणामध्ये फाग म्हणतात त्याला, तर दुसऱ्या भागाला आपल्या देवी बाहेर पडते आणि आमचे नायने म्हणून गाव आहे त्या गावातून सुरुवात होतो आणि शेवट आमचा जो होतो तो आतल्या गावात शेवट होतो. अशा एक पूर्ण आमच्या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा होते आणि अशा प्रदक्षिणा करून या ठिकाणी देवी होता. आज आम्ही अर्ध्यावर आलो त्या ठिकाणी चिंचगड या गावी. या चिंचगड गावामध्ये 4 ठिकाणी या ठिकाणी देवीचं स्थापना होते या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जी पूजा केली जाते. प्रत्येक नागरिक प्रत्येक शेतकरी मुळात शेतकरी हा खास देवीचा मोठा भक्त आहे आणि ज्याच्यामुळे त्यांना एक मनामध्ये हे असतं की बाबा नाही माझी देवी मला भलं करणार आहे आणि खरोखर तिच्यामुळे भलं होतं. आणि या उद्देशाने या ठिकाणी सर्व जे शेतकरी आहेत त्या सर्वांनी आपल्या भक्तिभावाने ही पूजा करतात. आता आम्ही चाललोय मुंबईला आणि माझ्याबरोबर आहे माझ्याच गावातला भाऊ आहे भानसे म्हणून, आमच्या परिवारमधलाच आहे. तर योगायोगाने आम्ही मुंबईला चाललोय आणि शैलेश, निलेश आणि संकेश हे त्रिमूर्ती आहेत आणि योगायोगाने आम्हाला त्याच्या गाडीमध्ये जायचं भाग्य लाभलं. तर आम्ही चाललोय मुंबईला योगायोगाने. तर संकेश माझ्याबरोबर आहे. आम्ही चाललोय मुंबईत शिमग्याच्या उत्सवासाठी गावाला खास आवर्जून आईवडिलांना घेऊन गावी आला होता. तर काही कारणास्तव मुंबईला जावं लागलं आहे
आणि परत येणार आहे तो दोघे भाऊ सोबत. आणि शिमगा उत्सवाचा हा आनंद मनात सळसळत असतो. किती जरी कामाच्या निमित्ताने मुंबईला असले तरी गावची ओढ ही कायमचीच असणार आहे. आज ते तरुण पिढीमधले आहेत तरीसुद्धा त्यांना गावच्या देवीची आवड आहे आणि ते गावाला आवर्जून ते येतातच. तसेच सगळे आईवडील गावाला थांबलेत आणि मुंबईत आले कामानिमित्तानं, पुन्हा येणार आहे होळीला. तर अशा पद्धतीने मला पण त्याचं सपोर्ट आणि सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी संकेत भावाचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद. आणि मानपूरला सोडा. अच्छा, तर मला तो मानखुर्ला सोडणार आहे आणि तिथून त्याचा प्रवास असणार आहे मालाड साईडला इन व्हिडिओमध्ये शिमग्याच्याच. आणि ते आहे उद्याच्या शिमगा उत्सवामध्ये हे आपलं पनवल गावची पालखी, त्याचं शरणाचं शरण आहे शिरगावला. तर शरणाची व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला नक्कीच मिळणार आहे. आणि ती व्हिडिओ आपण आवर्जून बघा की साधारणतः जे शरण असा असतो की त्या शरणाला सीमा नसते, कुठेही घालतं शरण. साधारणतः शरण काढायला 2 ते 2.5 ते 3 तास पण जातात. पण त्या शरणाचा आपण आनंद घेणार आहोत आपल्या व्हिडिओच्या मार्फत. कोणवली गावचा संकासुराचं शरण आहे शिरगावला उद्या. आपण गेल्यानंतर तिकडे बघणार आहोत आणि तो व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर बाय.